अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी. अगदी बघा, श्रावण महिना हा व्रतवैकल्यासाठी तर आहेच, पण यामध्येच बघा वर्षातून दोनदाच पुत्रदा एकादशी येतात आणि त्यातीलच उद्या आहे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी. आता एकादशीचे महत्त्व तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आता पुत्रप्राप्तीसाठी ही एकादशी केली जाते बघा, पुत्रदा एकादशी. या दिवशी आईने मुलांसाठी काही उपाय देखील केले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि बघा, प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात. तसेच आपण एक येते कृष्ण पक्षामध्ये एकादशी आणि एक येते शुक्ल पक्षामध्ये. मग आपल्याला बघा, आता एकादशी तिथी ही भगवान विष्णू यांना समर्पित असते. या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांच्या सेवा तर करायच्याच आहेत. तसेच आपल्या मुलांसाठी आपल्याला तुळशीला अशी एक महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच सुख, समाधान, समृद्धी नांदेल आणि त्यांना जे हवे म्हणजे त्यांची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे, तो आपल्याला उद्या करायचा आहे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा. बघा, आता आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या करायचा आहे. आता एकादशी म्हटल्यानंतर पूर्ण दिवसच शुभ आहे. आता आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तुळशीला विष्णुप्रिय देखील म्हटलं जातं. अतिशय प्रिय असलेली विष्णू भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस आहे. त्याच वेळेस बघा, आपण जेव्हा आपल्या मुलांसाठी काही उपाय करतो तर आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच 100% मिळणार आहे. बघा, फक्त हा जो उपाय करायचा आहे तेव्हा मात्र मनामध्ये कुठं किंतु परंतु आणू नका. अगदी मुलांची अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होईल. मुलं चिडचिडपणा करत असतील ते देखील दूर होईल. हट्टीपणा करत असतील, बरा अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात नसेल राहत, या सर्व समस्या ज्या आहेत त्या नक्कीच मुलांच्या जीवनातील दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे. आता जर समजा तुमची मुलं मोठी असतील, त्यांचे शिक्षण पूर्ण झाले असतील, त्यांना नोकरी पाहिजे, मग त्यांच्या मनासारखी भेटत नसेल, तुम्ही हा उपाय करा. नक्कीच बघा, त्यांना जशी पाहिजे तशी त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल. त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि अगदी त्यांची भरभराटी होईल असा हा उपाय आहे. आता बघा, हा जो उपाय करायचा आपल्याला, तो उपाय आईनं केला, वडिलांनी केला तरी देखील चालेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या आहे पुत्रदा एकादशी. तर आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. आपल्या घराची देखील स्वच्छता करून घ्यायची आहे. आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. या दिवशी आपण म्हणजे खूप उपाय आहेत की ते आपण करू शकतो. घराची देखील आपल्याला स्वच्छता करायची आहे. मग उद्याच्याला आपल्याला आपली फरशी पुसताना त्यामध्ये हळद आणि थोडंसं खडे मीठ टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरट्याचे देखील हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे. आता थोडक्यात म्हणजे हळदीनं एक सारून घेतल्यासारखंच आहे बघा, आपण त्याला हळदीचे लेपन म्हणतो. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता बघा, आपली दररोजची आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. दारासमोर रांगोळी काढायची आहे. तुळशीसमोर तुम्ही रांगोळी काढण्या इतपत जागा असेल तर तिथं देखील तुम्ही रांगोळी काढून घ्या. छान आपली पूजा करून घ्यायची आहे दररोजची. म्हणजे कसं, घरातील वातावरण देखील बघा अगदी प्रसन्न होतं. आता आपण संध्याकाळी हा जर उपाय करायचा असेल तर बघा, आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे. आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील दिवा लावायचा आहे. आता उद्या आपल्याला उपाय तर तुळशीपाशीच करायचा आहे, पण तुळशीला उद्या पाणी घालायचं नाही, कारण की एकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं. त्यामुळे आपल्याला तुळशीला अजिबातच पाणी वगैरे घालायचं नाही. मग हा जो उपाय दिवे लागण्याच्या वेळेला करायचा आहे तर मग तुम्ही संध्याकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करा.
कारण की या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय कधीही केला तरी चालेल. आता आपल्याला तुळशीसमोर एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला थोडंसं कणिक मळून घ्यायची. आता कणिक मळवताना त्यामध्ये आपल्याला मीठ नाही टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला कणकेचे विषम संख्येमध्ये दिवे करायचे आहेत. मग जर समजा आता तुम्हाला 3 मुलं असतील तर प्रत्येकासाठी आपल्याला 5 आणि दुसऱ्यासाठी 5, एक असेल तर एकासाठी 5, अशा पद्धतीनं आपल्याला हा जो दिवे आहेत तर ते आपल्याला कणकेचे तयार करून घ्यायचे आहेत. आता दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, गाईचं तूप टाकायचं आहे. नसेल तर मग तुम्ही तुमच्याकडे देवपूजेसाठी जे तेल वापरता ते घेतलं तरी देखील चालेल. आपल्याला आता ह्याच्यामध्ये 2 फुलवाती घ्यायच्या आहेत बघा आणि एका ताटामध्ये ठेवायचे आहेत. देवघरासमोरच आसन घेऊन बसायचं. या दिव्यामध्ये आपल्याला अजून काही वस्तू टाकायच्या आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे फूल असलेली अखंड 1 लवंग आणि विलायची टाकायची आहे बघा. दिव्याला देखील हळदी, कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि हे ताट आपल्याला आता तसंच उचलायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला देवघरातील बाळकृष्णांना त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा हे दिवे घेऊन तुळशीसमोर जायचं आणि आपली मग जी इच्छा असेल आपल्या मुलांबाबतीत ती तुळशीसमोर दिवे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. आणि दिव्यांना बघा फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्या, त्यावरती दिवे ठेवा आणि त्यानंतर आपल्याला जी काही इच्छा आहे ती आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे. आणि आता हे जी दिवे आपण तिथं ठेवले आहेत तर बघा तुळशीसमोर रात्री 12 वाजेपर्यंत तरी चालू राहतील इतपत त्या दिव्यामध्ये तेल टाका. आता ही लवंग आणि वेलची जर समजा त्या दिव्यामध्ये व्यवस्थित नाही पूर्ण जळाली तर मग काय करा, आपल्या घरातील दुसऱ्या कुंडी असतील ना त्या कुंडीमध्ये ही लवंग आणि विलायची दाबून द्या आणि हे दिवे जे आहेत ते तुम्ही गाईला खाऊ घातले तरी देखील चालेल किंवा मग एखाद्या झाडाखाली ठेवून द्या. मुंग्या वगैरे खाऊन घेतील, पक्षी खाऊन घेतील. अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.